सुट्टीचा दिवस असला की एक दिवस अगोदरच असं डोसे बनवायचं प्लॅनिंग केलेलं असतं. त्यासाठी डाळ तांदूळ भिजत घातले, रात्री मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतले. पीठ छान असं फुलून आलं की असे डोसे छान कुरकुरीत होतात बघा. डोसे बनवण्यासाठी उडीद डाळ आणि तांदूळ न वापरता त्यामध्ये घरात असतील त्या डाळी 2-2 चमचे तर घालते. त्यामुळे डोशाला जो आहे तो कलर छान येतो, छान असे कुरकुरे डोसे होतात. आता डोसे तव्याला चिकटलेले दिसत असतील, परंतु पहिला डोसा असाच बनतो. पण डोशाचा कलर बघा आणि त्याचा क्रिस्पीपणा बघा, खूप छान असे कुरकुरीत असे डोसे बनतात. त्याचा मोठा व्हिडिओ जो आहे तो चॅनलवरती अपलोड केला आहे. आणि असे गरम गरम डोसे, त्यासोबत नारळाची चटणी असू द्या किंवा बटाट्याची भाजी, छान जबरदस्त चवीला असे लागतात. आणि मी शक्यतो डोसे बनवत असताना लोणी किंवा तूप वापरते, त्यामुळे त्याचा स्वाद आणखी वाढतो. मैत्रिणींनो, तुम्ही डोसे कसे बनवता मला कमेंट करून नक्की सांगा. अर्ध्या वाटी म्हणजे खोबऱ्याची चटणी बनवलेली, अर्धी वाटी जी आहे ती शिल्लक होती, ती म्हटलं नंतर बनवायची, कारण चटणी जास्त बनवून ठेवली तर खराब होते. आणि आज दिवसभर डोसे किंवा अप्पम असंच काहीतरी बनणार होतं, कारण पीठ जास्त बनवलं की त्याचेच वेगवेगळे प्रकार होतात. आणि सुट्टीचा दिवस जो आहे तो असाच जातो. आणि हे डोसे बघा छान असे कुरकुरीत झालेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.